जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक 3 आकृती पूर्ण करा. यातील स्वाध्याय प्रश्न क्रमांक 11 ते 20 चे स्पष्टीकरण. विद्यार्थी मित्रांनो, आकृती पूर्ण करा या घटकातील प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे या संदर्भातील महत्त्वाची सूचना आपण समजून घेणार आहोत. यामध्ये एका चौरसाचे 4 भाग केलेले असतात. यापैकी 3 भागामध्ये काही आकृत्या किंवा नक्षा असतात. या आकृत्या नक्षांमध्ये निश्चित सुसंगतता असते. याचाच आधार घेऊन चौथ्या भागातील आकृती अथवा नक्षी काय असायला हवी हे कळू शकते. आकृती पूर्ण करा हा घटक समजून घेण्यापूर्वी काही महत्त्वाचे नियम आपण समजून घेणार आहोत. प्रश्नाकृतीतील 4ही भागातील आकृत्या नक्षा सारख्याच असू शकतात. 2 भागातील आकृत्या नक्षा सारख्याच असतील तर इतर 2 भागातीलही सारख्याच असायला हव्यात. 2 भागातील आकृत्या नक्षा एकमेकींच्या आरशातील प्रतिमा पाण्यातील प्रतिमा असतील तर इतरही 2 भागातील आकृत्या नक्षा एकमेकींच्या आरशातील किंवा पाण्यातील प्रतिमा असतात. किंवा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा विरुद्ध दिशेने फिरत्या आकृत्या असू शकतात. प्रश्नाकृतीतील सर्व भागातील आकृत्या किंवा नक्षा भिन्न असू शकतात, पण 4ही भाग मिळून एक सलग आकृती तयार होते. पुढील प्रत्येक प्रश्नात रेषेच्या डाव्या बाजूला एक प्रश्नाकृती आहे. त्यातील एक भाग वगळलेला आहे. उजवीकडील उत्तराच्या आकृत्या A, B, C आणि D या काळजीपूर्वक पहा आणि उत्तराच्या आकृतीपैकी जी आकृती तिची दिशा न बदलता प्रश्न आकृतीच्या वगळलेल्या भागात बरोबर बसू शकते ती आकृती कोणती ते शोधून काढा व त्या आकृतीचे वर्णाक्षर असलेले वर्तुळ काळे करा. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21ची प्रश्नाकृती आणि उत्तराकृत्या आपल्यासमोर दिसत आहेत. या प्रश्नाकृतीमध्ये 1, 2 आणि 3 क्रमांकाचे चौरस हे दिलेले आहे आणि चौथे चौरस हे रिकामे आहे. या रिकाम्या जागेवरती उत्तर आकृत्यापैकी एक आकृती बसणार आहे, पण ती कोणती हे शोधण्यासाठी आपल्याला प्रश्नाकृत्यांमध्ये काय संबंध आहे तो शोधावा लागेल. 3 क्रमांकाच्या चौरसातील आकृती घड्याळाच्या दिशेने 90 अंशात उजवीकडे फिरवली असता 1 क्रमांकाची आकृती मिळते, तर 1 क्रमांकाच्या आकृतीस 90 अंशात उजवीकडे फिरवले असता 2 क्रमांकाची आकृती मिळते. हाच संबंध लक्षात घेता 2 क्रमांकाच्या आकृतीस 90 अंशात उजवीकडे वळवले असता 4 क्रमांकाची आकृती मिळणार आहे आणि पर्याय क्रमांक B ही ती आकृती आहे जी या ठिकाणी तंतोतंत बसू शकते. म्हणून आपण पर्याय क्रमांक B चे वर्तुळ हे काळे करणार आहोत. प्रश्न क्रमांक 22मध्ये सुद्धा प्रश्नाकृतीत 1, 2 आणि 3 क्रमांकाचे चौरस दिलेले आहे, तर चौथे चौरस हे रिकामे आहे आणि जो संबंध 21व्या प्रश्नामध्ये होता तोच संबंध आपल्याला येथील 22व्या प्रश्नातही पाहायला मिळतो आहे. कारण 3 क्रमांकाचा चौरस हा 90 अंशात उजवीकडे फिरवला असता 1 क्रमांकाचा चौरस मिळतो, तसेच 1 क्रमांकाचा चौरसास 90 अंशात उजवीकडे फिरवले असता 2 क्रमांकाचा चौरस मिळतो. हाच संबंध लक्षात घेता 2 क्रमांकाचे चौरस उजवीकडे फिरवले असता 4 क्रमांकाचा चौरस आपल्याला मिळायला हवा आणि 1 क्रमांकाची आकृती ही तंतोतंत या ठिकाणी बसणारी आहे. म्हणून आपण A चे वर्तुळ हे काळे करणार आहोत. प्रश्न क्रमांक 23च्या प्रश्नाकृतीमध्ये चौरस 1, चौरस 2 आणि चौरस 3 असे 3 चौरस दिलेले आहेत, तर चौथ्या चौरसाची जागा ही रिकामी आहे आणि उत्तराकृत्यापैकी एक आकृती तेथे आपण ठेवणार आहोत. सर्वप्रथम प्रश्नाकृत्यात दिलेल्या चौरसांमध्ये काय संबंध आहे तो आपण शोधणार आहोत. 2 क्रमांकाचे चौरस हा 1 क्रमांकाच्या चौरसाची आरशातील प्रतिमा आहे, तर 4 क्रमांकाचा चौरस हा 3 क्रमांकाच्या चौरसाच्या पाण्यातील प्रतिमा असायला हवी आणि हा पर्याय जुळतो आहे. पर्याय क्रमांक C, म्हणून आपण पर्याय क्रमांक C चे वर्तुळ हे काळे करणार आहोत. प्रश्न क्रमांक 24च्या प्रश्नाकृतीमध्ये चौरस क्रमांक 1, 2 आणि 3 हे चौरस दिलेले आहेत, तर चौथ्या चौरसाच्या जागेवरती उत्तराकृत्यामधून योग्य चौरस आपल्याला निवडायचे आहे. सर्वप्रथम प्रश्नाकृतीत दिलेल्या चौरसांचा एकमेकांशी काय संबंध आहे तो आपण शोधूया. चौरस क्रमांक 2 हे चौरस क्रमांक 1ची आरशातील प्रतिमा दिसते आहे, तर
चौरस क्रमांक 4च्या जागेवर चौरस क्रमांक 3ची आरशातील प्रतिमा असायला हवी आणि पर्याय क्रमांक ए हा या ठिकाणी तंतोतंत बसतो, कारण पर्याय क्रमांक ए मधील आकृती ही 3 क्रमांकाच्या आकृतीची आरशातील प्रतिमा दिसते आहे. 25 क्रमांकाच्या प्रश्नाकृतीमध्ये चौथ्या क्रमांकाचे चौरस हे रिकामे असून उत्तराकृत्यामधून आपल्याला योग्य ते चौरस शोधायचे आहे. या प्रश्नाकृतीमध्ये चौरस क्रमांक 3 उजव्या दिशेने 90 अंशात फिरवले असता चौरस क्रमांक 1 मिळते. तसेच चौरस क्रमांक 1 उजव्या दिशेने 90 अंशात वळवले असता चौरस क्रमांक 2 मिळते आणि हाच संबंध लक्षात घेता चौरस क्रमांक 2 हे 90 अंशात उजवीकडून वळवले असता 4 क्रमांकाचे चौरस हे मिळायला हवे आणि या दृष्टीने पर्याय क्रमांक सी हे योग्य उत्तर आहे. म्हणून आपण पर्याय क्रमांक सीचे वर्तुळ हे काळी करणार आहोत. प्रश्न क्रमांक 26च्या प्रश्नाकृतीमध्ये असलेल्या 1, 2, 3 क्रमांकाच्या आकृतीमध्ये एकच आकृती दिसते आहे आणि ही पानासारखी दिसणारी आकृती चौथा चौरस नसल्यामुळे अपूर्ण दिसत आहे आणि या ठिकाणी आपल्याला उत्तर आकृतीमधून एक आकृती ठेवायची आहे, ज्यामुळे ही पानाची आकृती पूर्ण होणार आहे आणि पर्याय क्रमांक बीची आकृती या ठिकाणी तंतोतंत बसते आहे, कारण ही आकृती ठेवल्यानंतर पानाची आकृती पूर्ण होते. म्हणून आपण बीचे पर्याय हे काळे करणार आहोत. प्रश्न क्रमांक 27च्या प्रश्नाकृतीमध्ये 1, 3 आणि 4 क्रमांकाचा चौरस हा दिलेला आहे, तर 2 क्रमांकाची जागा ही रिकामी असून उत्तर पर्यायातून या ठिकाणी बसणारा योग्य तो चौरस आपल्याला शोधून काढायचा आहे. सर्वप्रथम प्रश्नाकृतीत दिलेल्या चौरसांचा एकमेकांशी काय संबंध आहे तो शोधावा लागेल. चौरस क्रमांक 3 ही चौरस क्रमांक 1ची पाण्यातील प्रतिमा आहे. हाच संबंध लक्षात घेता चौरस क्रमांक 2 हा चौरस क्रमांक 4ची पाण्यातील प्रतिमा असायला हवी. म्हणून चौरस क्रमांक 4ची पाण्यातील प्रतिमा आहे उत्तराकृतीतील पर्याय क्रमांक डी. म्हणून आपण डीचे पर्याय हे काळी करणार आहोत. प्रश्न क्रमांक 28मध्ये प्रश्नाकृतीत 1, 2 आणि 3 क्रमांकाचे चौरस दिलेले आहे, तर चौथे चौरस हे रिकामे आहे. या प्रश्नाकृतीचे काळजीपूर्वक निरीक्षण केले असता 2 क्रमांकाचे चौरस आणि 3 क्रमांकाचे चौरस यांच्यामध्ये साधर्म्य आपल्याला दिसते. तर हाच गुणधर्म लक्षात घेता 1 क्रमांकाचे चौरस आणि 4 क्रमांकाचे चौरस यामध्ये सारखेपणा असायला पाहिजे. 2 क्रमांकाच्या चौरसास 180 अंशात उजवीकडून वळवले असता 3 क्रमांकाचे चौरस मिळते. म्हणून 1 क्रमांकाच्या चौरसास आपण 180 अंशात उजवीकडे वळवले तर आपणास 4 क्रमांकाचे चौरस मिळते आणि तशी आकृती आहे पर्याय क्रमांक डी. म्हणून आपण पर्याय क्रमांक डीचे वर्तुळ हे काळे करणार आहोत. आत्तापर्यंतच्या मागील सर्व प्रश्नांमध्ये प्रश्नाकृतीत 4 चौरसापैकी 3 चौरस दिलेले होते आणि चौथे चौरस आपल्याला उत्तर आकृत्यांमधून शोधायचे होते. पण प्रश्न क्रमांक 29मध्ये प्रश्नाकृती ही वेगळी आहे. या ठिकाणी त्रिकोण पूर्ण होणार आहे आणि हा अपूर्ण त्रिकोण पूर्ण करण्यासाठी उत्तर आकृत्यांमधून एक पर्याय आपल्याला शोधायचा आहे. उत्तर आकृत्यांमधील कोणता भाग हा प्रश्नाकृतीच्या रिकाम्या असलेल्या जागेवरती ठेवल्यानंतर त्रिकोणाची आकृती पूर्ण होईल असे आपल्याला वाटते. तर बी क्रमांकाची आकृती ही त्या जागेवरती तंतोतंत बसू शकते, ज्यामुळे तो त्रिकोण हा पूर्ण होईल. म्हणून आपण बी क्रमांकाचे पर्याय हे काळे करणार आहोत. आता प्रश्न क्रमांक 30ची प्रश्नाकृती आणि उत्तर आकृत्या आपल्यासमोर दिसत आहेत. या प्रश्नाकृतीमध्ये 1, 2 आणि 3 क्रमांकाचे चौरस दिलेले आहे, तर चौथे चौरस हे रिकामे असून ते आपल्याला उत्तर आकृत्यांमधून शोधायचे आहे. या ठिकाणी असलेल्या चौरसांमध्ये काय संबंध आहे तो आपण शोधणार आहोत. चौरस क्रमांक 3 हे 90 अंशात उजवीकडे वळवले असता चौरस क्रमांक 1 मिळते, तर चौरस क्रमांक 1 हे 90 अंशात उजवीकडे वळवले असता चौरस क्रमांक 2 मिळते. हाच संबंध लक्षात घेता 2 क्रमांकाचे चौरस हे 90 अंशात उजवीकडे वळवले असता 4 क्रमांकाचे चौरस मिळायला हवे आणि ते बी क्रमांकाचे चौरस आहे, जे या ठिकाणी तंतोतंत जुळणारे आहे. म्हणून आपण बीचे वर्तुळ हे काळे करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आकृती पूर्ण करा या स्वाध्याय मालिकेतील प्रश्न सोडवले आहेत. यापुढील प्रश्न आपण नवीन व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
यापूर्वीच्या 2 स्वाध्याय मालिकांची लिंक वरील आय बटनमध्ये दिलेली आहे, त्यावरती प्रेस करून तुम्ही त्या पाहू शकता। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझे स्मार्ट मराठी शिक्षक हे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तेव्हा पुन्हा भेटूया व्हिडिओच्या नवीन भागात। तोपर्यंत धन्यवाद।